नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या संगीता सोमी किचनमध्ये। आज आपण बघणार आहोत आळूची पानं आणि गरगटाची पानं यामध्ये काय फरक येतो। तुम्ही बघू शकता इथे ही आळूची पानं आहेत, म्हणजे याची गरगट बनवलं जातं। तर याची अशा पद्धतीची झाडं असतात आणि असे त्याला दांडे असतात खाली। तर आई ते मला कट करून देते, म्हणजे ते व्यवस्थित आणता येतील। बघा आता ही गरगटाची पानं आहेत आणि ती अशा प्रकारे त्याचे दांडे ते अर्धे थोडेसे खालचे कट करून टाकतात आणि नंतर बाकीचा दांडा आहे तो असा सोलून घेऊन मग त्याचं चिरून गरगट बनवलं जातं। याला फतफतं पण बोललं जातं। याची रेसिपी मी यूट्यूबवरती अपलोड केलेली, ती तुम्ही पाहू शकता। एकदम असं पौष्टिक आळूचं फतफतं किंवा गरगट बोललं जातं, तर ते तयार होतं, ते तुम्ही पाहू शकता। आता आपण इथं बघू शकतो ही आहेत आळूच्या वडीची पानं। आळूची वडीची पानं आणि गरगटाच्या पानात काय फरक येतो आता आपण पुढे बघणार आहोत। बघा आता हे आळूच्या वडीचं पान आहे आणि आता इथं पुढे आहे ते आळूचं गरगटाचं पान आहे। तर हे थोडंसं हिरवं असतं आणि मागच्या साईडनं पांढरं असतं। तर हे आळूचं गरगटाचं पान आहे आणि ह्याची जर वडी बनवली तर याची वडी खवखवली जाते आपल्या घशासाठी। तुम्ही समोरनं बघू शकता। आता ही दोन्ही पानं मी ठेवलेली आहेत। आळूच्या वडीचे पाने मागच्या साईडनं बघा, त्याचा आकार बघा आणि त्याच्या शिरा असतात त्या काळपट असतात आणि त्याचा आकार असतो तो थोडासा ट्रायंगल शेप मध्ये असतो। तर गरगटाचा आकार थोडासा गोलसर असतो आणि त्याचं व्हाईट पान असतं मागच्या साईडनं। तर अशा पद्धतीनं आपण त्याला ओळखून त्याची वडीचं पान त्याची वडी करून घ्यायची आहेत। बघा अशा पद्धतीने वड्या करून घ्यायच्यात। नंतर आपण त्या वाफवून घ्यायच्यात। एकदम अशा चविष्ट आणि खुसखुशीत वड्या तयार होतात आणि गावरान पानं असलीत ना तर त्याची चव वेगळीच लागते अळूवडीला। बघा अशा पद्धतीने याच्या मी 2 रेसिपी टाकलेल्या आहेत वेगवेगळ्या पद्धतीने, त्या तुम्ही पाहू शकता। आणि आता आपण तुम्ही बघतात ही आहे रानभाजी आहे। ही फक्त पावसात भेटणारी भाजी आहे, याला कुरडू बोलतात। ही माझी खूप फेवरेट अशी भाजी आहे आणि ही चवीला ही अतिशय चविष्ट लागते। फक्त ही करताना आहे ना पालेभाजी सारखी करू शकता, किंवा मग मी आता इथं दाखवलेली आहे शिजवून घेऊन पिळून याची भाजी कशी केली जाते तर तीही दाखवलेली। ती भाजी जर तुम्ही केली ना अशा पद्धतीने तर भाकरीसोबत अतिशय चविष्ट लागते। बघा अशा पद्धतीने दिसती ही भाजी। आता आपण ही बघू शकता ही वाटण गल्लासाची भाजी। ही अशी थोडीशी पातळ आणि कोथिंबीर सारखी थोडीशी ही भाजी असते। यामध्ये पाण्याचा अंश जास्त असतो आणि ही पावसात जास्त प्रमाणात भेटते। उन्हाळ्यात शक्यतो ही भाजी भेटत नाही वाटण गल्लासाची। आणि ती भाजी आहे ती साफ करून घेतल्यानंतर थोडीशी नितळ ठेवून नंतर बनवायची। ही आपण जी पालेभाजी बनवतो ना साधी सिंपल त्या पद्धतीनेच बनवायची, फक्त कांदा आणि त्यामध्ये लसूण जास्त प्रमाणात घालून ही भाजी बनवायची। ह्या सगळ्या भाज्या आहेत ना त्या अतिशय पौष्टिक अशा रानभाज्या आहेत। आता तुम्ही ही भाजी बघू शकता, ही ढाणाची भाजी ही जास्त प्रमाणात नाहीये, त्यामुळे मी त्याची सेपरेट रेसिपी टाकलेली नाहीये। ही आहे राई। ही राई तुम्हाला माहितीच असेल आणि ही रानात खूप विरळ भेटते, जास्त प्रमाणात भेटत नाही, कधीतरी क्वचित भेटली जाते। तर ही मला आत्ता भेटलेली नाही, हा जुना फोटो आहे। तर मला आत्ता नवीन भेटली तर त्याची रेसिपी मी नक्की अपलोड करेन। आणि याचबरोबर शेंडवल म्हणून येतात बघा आणि एक मुरुड म्हणून येते भाजी। तर तीही भाजी अजूनपर्यंत मी व्हिडिओ बनवायला लागल्यापासून मला अजून मिळाली नाहीये, गावावरून आली नाहीये। तर त्या भाज्या आल्यानंतर मी नक्की त्याचीही भाजी बनवून टाकेन। आणि हे आहे काटविल बोलतात म्हणजे गावाला आम्ही काटविल बोलतो, रानात भेटतात ती, किंवा मग इकडे करटुलं पण बोललं जातं याला। ही पण अतिशय पौष्टिक अशा ह्या भाज्या आहेत सगळ्या ज्या मी दाखवलेल्या आहेत त्या। तर याची भाजी मला व्हिडिओ अपलोड करायचा आहे। आणि आता ही आपली मी पहिली भाजी रानभाजी अपलोड केलेली होती, ती आहे भालग्याची किंवा भाला बोलतात याला। ही थोडीशी रब भाजी असते पण खायला खूप टेस्टी लागते। याची आणि कुरडूच्या भाजीची टेस्ट खूप वेगवेगळी लागते अशी, आणि ह्या एकत्रही भाज्या बनवल्या जातात। ह्या भाज्या आहेत ना सगळ्या भाकरीसोबत, मग नाचण्याची भाकरी असो, तांदळाची भाकरी असो किंवा ज्वारीची भाकरी असो, याच्यासोबत अतिशय चविष्ट अशी लागते। तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा। आणि ही जी माहिती किंवा ही रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।